बघा आपल्यासमोर ग्रेट आर्टिस्ट इथे आहेत. त्यांचं नाव सर प्लीज सांगा. गोपाल वाकोडे, बुलढाणा. बघा इतके ग्रेट आर्टिस्ट इथे आहेत आणि आता बघा त्यांची लिहिण्याची शैली बघा. मला स्वतःला कलेची खूप आवड आहे आणि बघा ते जेव्हा लिहायला सुरुवात करतात बघा रंग घेतला आहे त्यांनी. बघा त्यांच्या हातामध्ये किती भरभरून कला आहे. कलेचा अप्रतिम नमुना पद्मिनी थोरात हे नाव त्याने इतक्या प्रकारे आणि इतकं सुंदर लिहिलं आहे. वाव, ग्रेट सर, फारच छान. अजून एक बघा इतकी छान नावं आहेत आणि ते इतके विविध प्रकारे इतके सुंदर लिहितात. बुलढाण्याहून हे आलेले आहेत आणि ग्रेट आर्टिस्ट. जवळनं तुम्ही बघू शकता किती छान त्यांची लिहिण्याची शैली आहे. कलेचा अद्भुत नमुना आपण म्हणू शकतो. बघा कला असेल ती कुठल्याही प्रकारामध्ये ती बाहेर पडते. त्यांच्या लिहिण्याच्या शैलीमधून त्यांनी ती दाखवली. किती सुंदर कलेचा नमुना आहे, फार सुंदर. सर सुकू द्या थोडा. सर मी दिलेलं आहे रेखा चव्हाण. सर मला लाल याच्यावर द्याल प्लीज. रेखा चव्हाण. बापरे, मी विचार पण करू शकणार नाही आणि इतक्या सुंदर अक्षरामध्ये त्यांनी बापरे काय कला आहे त्यांची, जे आपण विचार करू शकत नाही. आणि इतक्या एकच नाव 4 प्रकारचे होते, 2 नावं दिली सुंदर याच्यात. वाव, ग्रेट. ती ग्रेट आर्टिस्ट असतात आणि काय त्यांची कला म्हणजे कशी भरभरून आणि म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही. आणि त्या ह्याच्यात ते लिहून टाकतात पण आपल्याला कधीही सुचणार नाही की हे कसं लिहावं. सर तुम्ही इतके छान लिहिता की काही. सर एकच मिनटं तुम्हाला हे करते की इतकं छान तुमची लिहिण्याची शैली आहे. तर गणपतीच्या आज जसं संकष्टी चतुर्थी तर त्या ह्याच्यामध्ये तुम्ही काही असं लिहून दाखवता का गणपतीचं ते आकार काढून त्याच्यात ते नाव वगैरे लिहितात असं? बोलणार नाही. बरं ठीक आहे सर, थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हाला खूप शुभेच्छा सर.